मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सर्वात मोठा आणि महत्त्वाचा खुलासा लवकरच होण्याची शक्यता आहे। आणि त्याचं कारण म्हणजे या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा पुरावा नाशिकमध्ये असल्याची माहिती मिळते। हा पुरावा हाती लागताच मसाजोग प्रकरणाचा उलगडा होईल। त्यामुळे काय आहे हा पुरावा, बीडमधील हत्येच्या पुराव्याचं नाशिक कनेक्शन काय आहे, पाहूया या स्पेशल रिपोर्टमध्ये। मसाजोग हत्याकांडाचं नाशिक कनेक्शन, बीड प्रकरणाचा नाशिकमधून होणार उलगडा। नाशिकमध्ये दडलाय सगळ्यात मोठा पुरावा। नाशिकमधल्या पुराव्यानं बीडच्या प्रकरणाला कलाटणी। बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली। पोलीस, सीआयडी आणि एसआयटी कडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि याच प्रकरणात सगळ्यात मोठा पुरावा आहे नाशिकमध्ये। होय, बीडमध्ये घडलेल्या हत्याकांड प्रकरणाला कलाटणी देऊ शकेल असा हा पुरावा आहे। हा पुरावा आहे आरोपी विष्णू चाटेचा मोबाईल। देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे। त्यांच्याकडून 5 मोबाईल जप्त करण्यात आल्याची माहिती आहे। मात्र या प्रकरणातला सगळ्यात महत्त्वाचा मोबाईल आहे विष्णू चाटे याचा, आणि हाच मोबाईल विष्णू चाटेनं नाशिकमध्ये कुठेतरी फेकून दिल्याचं कळतं। फरार असताना विष्णू चाटेनं मोबाईल नाशिकमध्ये कुठेतरी फेकला, पण मोबाईल नेमका फेकला कुठे हे चाटेला आठवतच नाहीये। चाटेच्या मोबाईलचा कसून शोध सुरू आहे। चाटेच्या याच मोबाईलवरून खंडणीसाठी धमकी देण्यात आली। खंडणीच्या या प्रकरणात हा मोबाईल अतिशय महत्त्वाचा आहे। मोबाईल सापडल्यानंतरच महत्त्वाचे धागेदोरे पुढे येतील। तब्बल 25 दिवस अटकेत असलेल्याचा मोबाईल का सापडत नाही असा प्रश्न केजच्या कोर्टानं सरकारी वकिलांना केला। 14 दिवस पोलीस कस्टडीत असताना आणि आता 15वा दिवस इकडच्या कस्टडीत आला आणि 3च दिवसाची कस्टडी दिली। त्याचा मोबाईल अद्याप सीआयडीने जप्त केलेला नाही। अशा काही प्रकारच्या लूप्स होल्स त्रुटी राहू नये। आणि काय, जरी त्याचा मोबाईल नाही सापडला तरी त्याच्यात अडचण येत नाही, कारण आम्हाला 9 आणि 10 तारीख 6 तारखेपासून 10 तारखेपर्यंत विष्णू चाटे कोणाकोणाशी बोललेला आहे एवढं असलं तरी पुरेसं होतंय। बीडच्या प्रकरणात विष्णू चाटेचाच मोबाईल महत्त्वाचा आहे आणि त्याचं कारण म्हणजे विष्णू चाटेच्या याच मोबाईलवरून त्यानं वाल्मिक कराडला फोन केल्याचा संशय आहे। त्याच मोबाईलवरून खंडणीची धमकी सुद्धा देण्यात आली होती। त्यामुळे विष्णू चाटेनं फेकलेला मोबाईल सापडणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आवादा कंपनीच्या व्यवस्थापकाला ज्या मोबाईलवरून वाल्मिक कराड यांनी फोन केला होता त्यासाठी सुद्धा विष्णू चाटे याचा मोबाईल अत्यंत महत्त्वाचा आहे। तर हत्येच्या प्रकरणामध्ये सुदर्शन घुलेला वारंवार कॉल देखील याच मोबाईलवरून झालेत। त्यामुळे हा मोबाईल आता सीआयडी शोधून कसा काढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विष्णू चाटेच्या फोनवरून वाल्मिक कराड कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बोलला होता। याच फोनच्या दरम्यान त्यानं 2 कोटींच्या खंडणीची मागणी केली होती आणि याच फोनच्या दरम्यान त्यानं हातपाय तोडण्याची धमकी देखील दिली असं बोललं जात आहे। या सगळ्या प्रकरणाच्या ऑडिओ क्लिप पोलिसांना सापडल्याची सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे तपासाला वेग आला आणि विष्णू चाटे याचा फोन अत्यंत महत्त्वाचा असल्याचं अधोरेखित झालं। पण मोबाईल शोधण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे। विष्णू चाटेचा हा मोबाईल या प्रकरणात मोठे खुलासे करू शकतो। त्यामुळे चाटेचा मोबाईल सापडणं पोलीस तपासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे। यंत्रणांनी इतर आरोपींच्याकडून 5 मोबाईल जप्त केलेत। यातला एक फोन जयराम चाटे आणि दुसरा महेश केदारचा आहे, तर इतर 3 मोबाईल फोन कोणाचे आहेत याबद्दल स्पष्टता कळू शकली नाही। अशातच हे सर्व मोबाईल फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले असून मोबाईलमधून काही मोठे खुलासे होऊ शकतात अशी शक्यता आहे। खंडणी आणि संतोष देशमुख हत्ये प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे याचा मोबाईल त्याने नाशिकमध्ये फेकून दिलाय। त्यामुळे या मोबाईलचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केलाय का असा देखील प्रश्न उपस्थित होतोय। तर या दोन्ही प्रक्रियेमध्ये हा मोबाईल अत्यंत महत्त्वाचा आहे। सरपंच देशमुख हत्या प्रकरणात कोयता, वायर, काठी जप्त करण्यात आली आहे। तसंच 5 मोबाईल फोन सुद्धा जप्त केले गेले आहेत। हे अत्यंत महत्त्वाचे पुरावे आतापर्यंत हाती लागले आहेत। मात्र ज्या मोबाईलमध्ये या प्रकरणाचं सगळ्यात मोठं गूढ दडलंय तो मोबाईल नाशिकमध्ये असून
तो लवकरात लवकर शोधण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. रेमंड कंपनी आणि सुपर क्लब आयोजित ऑटो फेस्ट 2025 या ऑटो कार फेस्टिवलचं उद्घाटन केल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विंटेज कार, स्पोर्ट्स बाईक पाठोपाठ रिक्षा चालवण्याचा सुद्धा आनंद लुटलेला आहे. या निमित्ताने सुरुवातीच्या काळात उदरनिर्वाहासाठी रिक्षा चालवण्याचं काम करणाऱ्या शिंदे यांनी पुन्हा एकदा रिक्षाचं स्टेअरिंग हाती घेतलं. यावेळेला त्यांच्यासोबत रिक्षामध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि उद्योगपती गौतम सिंघानिया हे बसलेले होते. या निमित्ताने त्यांनी जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा दिलाय. यानंतरची बातमी पुण्यामधून येते. पुण्यातील नरे गावामध्ये ड्रेनेजच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात दुचाकीस्वार पडलेला आहे. त्यामुळे काही वेळ वाहतूक ही थांबवण्यात आली आहे. दुचाकीस्वार खोदलेल्या खड्ड्याजवळ जात होता आणि त्यावेळेला त्याचा वाहनावरचा ताबा सुटला आणि दुचाकीस्वार दुचाकीसह खड्ड्यात पडलेला आहे. उपस्थितांनी त्याला खड्ड्याच्या बाहेर काढलंय. जगभरात काम करणारे कर्मचारी रविवारच्या हक्काच्या सुट्टीची अगदी आतुरतेने वाट पाहत असतात. रोजच्या दगदगीच्या कामातून मिळणारा रविवारचा हक्काचा ब्रेक सगळ्यांनाच प्रिय असतो. पण याच रविवारच्या सुट्टीबाबत L&T या नामवंत कंपनीचे चेअरमन SN सुब्रमण्यम यांनी या चर्चांना तोंड फोडलेलं आहे. सुब्रमण्यम यांनी एका चर्चासत्राला संबोधित करताना कर्मचाऱ्यांनी यशस्वी होण्यासाठी आठवड्यातले 7ही दिवस काम करावं आणि रविवारी त्याला अपवाद नसावा असं म्हटलेलं आहे. रविवारी किती वेळ तुम्ही बायकोला टक लावून बघाल त्यापेक्षा कंपनीत या आणि काम करा अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे. Because this debate is about the quantity of work. My point is we have to focus on the quality of work, not on the quantity of work. So it's not about 40 hours, it's not about 70 hours, it's not about 90 hours. What output are you doing even if it's 10 hours? You can change the world in 10 hours. I have always believed that you have to have leaders and people in your company who make wise decisions, wise choices. So the question is, which kind of mind makes the right choices and right decisions? And I think a mind that is exposed to holistic thinking, that is open to inputs from around the world, that's why I'm such a votary of liberal arts. I think even if you're an engineer, even if you're an MBA, you must study art, you must study culture. या सगळ्या प्रकरणामध्ये आता अनेक प्रतिक्रिया यायला लागलेल्या आहेत. पाहूया आपण. आदर पुनावाला उद्योगपती काय म्हणतात बघूया. खरंय आनंद महिंद्राजी, माझ्या पत्नीला रविवारच्या दिवशी मी तिच्याकडे पाहत बसलेलं आवडतं. खूप प्रमाणाबाहेर काम करण्यापेक्षा कामाच्या. तर दीपिका पदुकोण यांची सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे. एक असा व्यक्ती जो इतक्या मोठ्या पदावरती बसलाय त्याचं अशा प्रकारचं वक्तव्य करणं फार हैराण करणार आहे. मेंटल हेल्थ जास्त आवश्यक आहे अशी प्रतिक्रिया दिलेली आहे. हर्ष गोयंका काय म्हणतात बघूया. आठवड्याला 90 तास काम करायचं असेल तर संडेला सन ड्युटीच म्हणा. सुट्टी ही संकल्पना फक्त एक दंतकथा ठरवा. आयुष्य म्हणजे अखंड ऑफिस अशा प्रकारची प्रतिक्रिया दिलेली आहे.